विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, के-आर-टी आर्ट, बी-एच कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज के-टी-एच-एम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण जी 220 बी जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा सेमिस्टर 4th पेपर आहे. यामधील आपण टॉपिक बघतोय टुरिझम किंवा पर्यटन. यामधील टॉपिक बघतोय टुरिझम पोटेन्शियल ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील पर्यटनाविषयी माहिती बघत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यटकांसाठी अनेक आकर्षण स्थळे विकसित झाली आहेत. महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी असेल, उत्तुंग हिरवेगार सह्याद्री पर्वत, दाट जंगले यामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये विविधता आली आहे. समुद्र किनाऱ्याची पांढरी वाळू असेल, नारळाची झाडे असतील, समुद्राच्या लाटा इत्यादीमध्ये किनारी प्रदेशात अनेक बीचेस आहेत. मुंबईच्या किनाऱ्यापासून तर खाली सिंधुदुर्गच्या किनाऱ्यापर्यंत अनेक पर्यटन स्थळे आहेत. सह्याद्रीच्या पर्वतावरून वाहणारे निसर्ग सौंदर्य, धबधबे, हिरवेगार डोंगर अशा थंड हवेचे ठिकाणी विकसित झाले आहेत. महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा इतिहास असल्याने पश्चिम घाटावरील अनेक किल्ले सुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहेत. दाट जंगलामध्ये राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये विकसित केली आहेत. त्यामुळे त्यांचाही पर्यटन स्थळामध्ये समावेश आहे. वरील निसर्ग निर्मित पर्यटन स्थळाव्यतिरिक्त अनेक धार्मिक स्थळे महाराष्ट्रात आहेत. अष्टविनायकापैकी 5 गणपतीची स्थाने असतील, 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग, मारुती मंदिरे, 3.5 शक्तिपीठे, प्राचीन लेणी या व्यतिरिक्त अनेक धार्मिक स्थळे आहेत आपल्याला माहिती आहे. वरील सर्व प्रकारच्या पर्यटनाव्यतिरिक्त शेती पर्यटन असेल, वैद्यकीय पर्यटन यांचाही विकास चालू आहे आणि दगदगीच्या जीवनात घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणाऱ्या माणसांना कधी ना कधी शहराची ऊब घेते. त्यामुळे खेड्यातील शांत आणि निसर्गरम्य वातावरणात 2-4 दिवस घालवण्याचा बऱ्याच लोकांची तयारी असते. नेमका हाच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून आले आहेत. त्यामुळेच ॲग्रो टुरिझम याच्या संकल्पना विकसित झाल्या आहेत. याच्याविषयी बघत असताना महाराष्ट्रामध्ये असणारी पर्यटन क्षमता याविषयी आपण चर्चा करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याविषयी सांगत असताना महाराष्ट्राचे पर्यटनाची वाढ आणि विकास या गोष्ट हा असणारा टॉपिक आपण ह्याविषयी बघितलं. ह्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटनाची वाढ आणि विकास हा टॉपिक बघतोय. त्यामध्ये महाराष्ट्राची पर्यटन क्षमतेमध्ये असणारे 2 टॉपिक, त्यानंतर कृषी पर्यटन म्हणजे काय, कृषी पर्यटनाची सुरुवात असेल, कृषी पर्यटनाची आवश्यकता असेल, कृषी पर्यटनासमोरील आव्हाने असतील, ह्याविषयी माहिती बघितली. त्यानंतर पुढे बघित असताना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याविषयी माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्याविषयी सांगत असताना सर्वात महत्त्वाची महाराष्ट्राची पर्यटन क्षमता काय. महाराष्ट्र राज्य विविधतेने नटले आहे. संस्कृती, धर्म, इतिहास आणि सामाजिक वैविध्यपूर्ण ही भूमी आहेत. भारत देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये विलक्षण असे इतिहास आणि वैशिष्ट्य आहेत. यापैकी महाराष्ट्र राज्य एक वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रगतिशील राष्ट्र आहे. या राज्याला वीरता, साहस यामधून विलक्षण इतिहास प्राप्त झाला आहे. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा विकास दर देखील अधिक आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे असणारे उद्योगधंद्याची स्थापना असेल, विस्तार असेल हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा लाभली आहेत. आता महाराष्ट्राच्या पर्यटन क्षमतेचा विचार करत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यटन विकासाची प्राचीन परंपरा, उच्च सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. प्राचीन ऐतिहासिक अवशेष पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. हवामानातील विविधता, प्राणी पक्ष्यामधील विविधता, जंगले, खनिजे, नद्या, धबधबे, पर्वत, शिखरे यांनी महाराष्ट्राचे प्राकृतिक दालन समृद्ध केले आहेत. राज्यामध्ये अनेक धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे, ऐतिहासिक किल्ले, ऐतिहासिक वास्तू, संतांच्या भूमी, लेण्या, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने, थंड हवेची ठिकाणी ही पर्यटनाची स्थळं आहेत, ज्यामध्ये अलीकडे कालखंडामध्ये पर्यटन वेगाने वाढलं आहे. आता महाराष्ट्रातील पर्यटनाची प्रमुख आकर्षणे प्रवास ही प्राचीन काळापासून चालत आलेली आणि मानवाला आकर्षण करून देणारी गोष्ट आहे. सुरुवातीच्या काळामध्ये प्रवास अगदी साधेपणाने कोणताही उद्देश डोळ्यासमोर न ठेवता होत असे. जरी असे असले तरी वेगवेगळ्या प्रदेशाचे कुतूहल मनामध्ये होते आणि कुतूहलापोटी मानवाने प्रवास केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने यात्रेकरू, खलाशी, नवीन प्रदेश जाणून घेण्याचे कुतूहल असणारे, अभ्यासक करणारे संशोधक हे प्रवास करत असतात. प्राचीन काळी असा होणारा प्रवास अलीकडे पर्यटन म्हणून पुढे आला आहे. पर्यटन घडून येत असताना पर्यटनावर आणि पर्यटनाच्या आकर्षणामध्ये प्राकृतिक घटक असेल, ऐतिहासिक घटक असेल, सांस्कृतिक घटक असेल, धार्मिक घटक आणि सामाजिक घटक यांचा एकत्रित परिणाम म्हणजे पर्यटनाची वाढ आणि विकास झालेला दिसून येतो. आता पर्यटनाची प्रमुख आकर्षणामध्ये बघत असताना आपल्याला बघायचं की धार्मिक आकर्षणाची कोणकोणती घटक आहेत. जगामध्ये अनेक देशामध्ये विविध धर्म अस्तित्वात आहेत. काही देश एक धर्मी आहेत तर काही देश बहुधर्मी आहेत. देशामध्ये अस्तित्वात असलेल्या धर्माची प्राचीन धार्मिक ठिकाणे असतील, मंदिरे असतील, प्रार्थना स्थळे, महापुरुषांची समाधी स्थळे असतील, या पर्यटकांच्या पूर्वीपासून आकर्षणाची केंद्र आहेत. अनादी काळामध्ये धर्माचा प्रसार करण्यासाठी अनेक धर्मगुरू वेगवेगळ्या देशाचा प्रवास करत असते आणि आपल्या धर्माचा प्रचार करत असून त्यातून धार्मिक पर्यटन देखील उदयाला आले आहेत. धार्मिक ठिकाणाला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व आहे. जगभरातून हजारो लोक अशा धार्मिक ठिकाणांना भेटी देत असतात. महाराष्ट्रातील पंढरपूर, आळंदी, पैठण, नाशिक, त्र्यंबकेश्वर, ज्योतिर्लिंग, अष्टविनायक अशा धार्मिक ठिकाणांना पर्यटक भेटी देत असतात. समाध्यांची ठिकाणे असतील,
मंदिरे असतील, लेणी असतील, त्यानंतर दर्गे असतील आणि या गोष्टीविषयी माहिती बघितली. आता महाराष्ट्रातील पर्यटनाची ठिकाणे बघत असताना समाधींची ठिकाणे असतील, ऐतिहासिक आणि महापुरुषांच्या व साधू संतांच्या समाधीचे ठिकाण म्हणजे पर्यटकांचे आकर्षण असते. भारतामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत. उदाहरणार्थ शिर्डी येथील साईबाबाची समाधी, शेगाव येथील गजानन महाराजांची समाधी, आळंदी येथील संत ज्ञानेश्वरांची समाधी, सातारा येथील गोंदवले महाराजांची समाधी, मंगळवेढा येथील संत दामाजी पंत यांची समाधी ही प्रमुख ठिकाणाची प्रमुख आकर्षणे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. समाधीच्या ठिकाणी मठ उदयाला आले आहेत आणि अशा या मठांमध्ये भाविक यात्रेकरूंच्या राहण्याची त्याचबरोबर जेवणाची देखील सुविधा उपलब्ध असल्यामुळे पर्यटक अनेक ठिकाणी संख्येने मोठ्या प्रमाणात येत असतात. महाराष्ट्राची पर्यटनाची प्रमुख आकर्षण बघत असताना मंदिरे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. भारतामध्ये अनेक देवदेवतांची मंदिर आहेत. त्यामुळे भारताला देवतांची भूमी आहे असं म्हटलं जातं. भारतामधील जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून तर मिझोरमपर्यंत अनेक धार्मिक लोक राहतात. प्रत्येक धर्माने आपल्या पवित्र देवालय दर्शनासाठी बांधली आहेत. अशा मंदिरात देवदर्शनासाठी अनेक पर्यटक येत असतात. पर्यटकांच्या भेटीमुळे मंदिराचे स्वरूप बदलत चालले आहे. धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी भाविकांची गर्दी होते. उदाहरणार्थ पंढरपूर असेल, तिरुपती असेल, काशी असेल, कोल्हापूर असेल, तुळजापूर, शिर्डी, नाशिक, हरिद्वार, ऋषिकेश, त्र्यंबकेश्वर, मदुराई ही धार्मिक ठिकाणं आहेत. आता लेण्यामध्ये कोणता विचार करता डोंगरदऱ्यांच्या स्थानी आणि त्यांच्यामध्ये डोंगर भाग खोदून तयार केलेली गुहा म्हणजे लेणी होय. सह्याद्रीच्या पर्वतामध्ये अशा डोंगर खोदून लेण्या निर्माण केल्या गेल्या आहेत. कलावंतांनी आपले कौशल्य वापरून असंख्य अशा सुंदर लेण्या बनवल्या आहेत. अजिंठा असेल, वेरूळ असेल, पित्तळखोरा असेल या आंतरराष्ट्रीय दर्जाची लेणी महाराष्ट्रामध्ये पाहावयास मिळतात. सर्वाधिक लेण्यांचे साम्राज्य म्हणून महाराष्ट्राचा बहुमान केला जातो. अजिंठा, वेरूळ लेण्याव्यतिरिक्त लार्लेगोजे लेणी हेही देखील प्रसिद्ध आहेत. औरंगाबाद जवळ वेरूळ अजिंठा लेण्यामध्ये जगभरातून पर्यटक येत असतात. सन 1982 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये अजिंठा लेण्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारताचे एक प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे गेटवे ऑफ इंडिया पासून काही अंतरावर एलिफंटा लेणी सुद्धा आहेत. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुढचा दर्गा मुस्लिम धर्माचे पवित्र स्थळ म्हणून दर्गाचा उल्लेख केला जातो. मुस्लिम धर्मांमध्ये असणाऱ्या संतांचे असेल पिराचे स्थान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. यातून दर्गाचे ठिकाण असेल पर्यटकांचे आकर्षण झाले आहेत. उदाहरणार्थ अजमेर असेल, दिल्ली असेल, मुंबई असेल, विजापूर असेल इत्यादी ठिकाणी असणारे दर्गे प्रसिद्ध आहेत. मक्का असेल, मदिना असेल मुस्लिम धर्मियांची पवित्र ठिकाणे असल्यामुळे लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी भेटी देत असतात. महाराष्ट्रातील हाजी अली दर्गा असेल, खुलताबाद येथील दर्गा प्रसिद्ध आहेत. त्यानंतर पुढचा बरंच असताना गुरुद्वारा असेल, चर्च असेल, शीख लोकांची गुरुद्वारे जिथे असतात ती पवित्र ठिकाणे आणि धार्मिक स्थळे म्हणून ओळखली जातात. नांदेड येथील गुरुद्वारा असेल, अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करत असतात. शीख धर्मीय पर्यटक मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील नांदेड या ठिकाणी असलेल्या गुरुद्वाराला भेटी देत असतात. इंग्रजांच्या काळात भारतामध्ये अनेक ठिकाणी ख्रिश्चन धर्मियांचे प्राबल्य वाढले आणि ख्रिश्चनने आपल्या पार्थस्थाने भारतामध्ये निर्माण केली तीच म्हणजे चर्च होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण धार्मिक घटक कशा प्रकारे किंवा धार्मिक प्रकारचे घटक असतील ते कशा प्रकारे पर्यटकांना आकर्षित करतात, कशा प्रकारे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पर्यटक येत असतात हे आपण बघितलं. अशा प्रकारच्या सांगत असताना आपल्याला असंही सांगावं लागेल की या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या वाव आहेत असं आपल्या म्हणता येईल. म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर कसा विकास करता येईल किंवा पर्यटनाची क्षमता अजूनही आपण कशी वाढवू शकतो याचा आपण या ठिकाणी विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल या ठिकाणी माझा मेल ID दिला यावरती आपण मेल करू शकता. अशाच प्रकारे पुढील टॉपिक पुन्हा भेटूया. तोपर्यंत ओके बाय, गुड डे.